1674 नंतरचा काळ. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्य उंच भरारी घेत होतो. दक्षिणेकडे आदिलशाही, उत्तरेकडे मुघल, चारही बाजूंनी वादळ उठलेली. अशातच एक मोहीम. समोर शत्रूंचे फौज संख्येने प्रचंड आणि त्या रणांगणाच्या मध्यभागी उभे होते संभाजीराजे. सरदार घाबरले. महाराज थांबूया, आपली फौज कमी आहे. क्षणभर शांतता आणि पुढच्या क्षणी संभाजीराजांचा आवाज विजयासारखा कडाडला. फौज कमी असली तरी हिंमत कधीच कमी नसते. घोडा पुढे झेपावला, तलवार आकाशात चमकली आणि रणांगणात घुमला नाद. हर हर महादेव, हर हर महादेव. शत्रू गोंधळ, कारण समोर फक्त राजा नव्हता, समोर जिवंत वादळ उभं होतं. त्या दिवशी स्वराज्याने फक्त लढाई जिंकली नाही तर सिद्ध केलं. शिवरायांचा वारस फक्त नावाने नव्हता, तो पराक्रमानेही तितकाच प्रखर होता. रक्त सांडलं, धूळ उडाली आणि शेवटी रणांगणावर उंच फडकत होता भगवा. जर आज तुमच्या अंगावर काटा आला असेल तर समजा त्या रणाचा आवाज अजूनही जिवंत आहे. त्या रणाचा आवाज अजून जिवंत आहे. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.